तो सतत हे म्हणत होता की आई बाबाला मारतायत, मी बघितलं, मला त्याच्याशी बोलायचंय, त्याला खूप मारतील. त्याला हेही कळतं आई तो पुरुष आहे आणि तो हट्टाकट्टा आहे, त्याला जास्त मारतील. कारण त्याने जंतर मंतरचा तर येलो टी शर्टच्या माणसाचा व्हिडिओ बघितला होता. सोनम वांगचुक आपले जे वैज्ञानिक आणि थोर व्यक्ती म्हणाव्या लागतील, ते भारताचे सपूत आहेत ते, त्यांची ज्या पद्धतीने उचलबांगडी झाली, ज्या पद्धतीने त्यांना जबरदस्ती नेलं गेलं हॉस्पिटलला, शिक्षणाचा जो खेळखंडोबा चाललाय त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकवटायचं ठरवलं आणि आंदोलनासाठी जायचं ठरवलं. आम्ही आमच्या बच्चूला पण घेऊन गेलो, कारण त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज हे चाललंय, उद्या काय होईल माहित नाही. तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की ती जागा आहे तिथे जाऊच देत नाहीयेत आंदोलनाला, चैत्यभूमीला एंट्रीच करू देत नाहीयेत. आम्ही अंदाज घेत होतो, कारण गेल्यावर कळतच नव्हतं काय चाललंय. लोक सैरावैरा धावतायत, येणं जाणाऱ्या लोकांना पण कसंही पकडलं जातंय, खेचलं जातंय, धक्के मारले जात आहेत. आणि आम्ही तो अंदाज घेतोय की चाललंय काय, कारण आजपर्यंत आंदोलनाच्या जागेवर असं कधीच झालं नव्हतं. आजपर्यंत आम्ही आंदोलनाला जात होतो, गाणी म्हणत होतो, घोषणा देत होतो, आमचं म्हणणं मांडत होतो, रिपोर्टर्स येऊन आमचे इंटरव्ह्यूज घ्यायचे, म्हणणं ऐकून घ्यायचे, कारण लोकांपर्यंत पोहोचावा, आंदोलन विषय पोहोचावा. पण काल हे सगळं बघून आम्ही स्तब्ध झालो. आणि कारण लोक पोहोचले नव्हते सगळे. मी फोनाफोनी करते की काय चाललंय काय नाही. पोलीस येऊन सांगतात मॅडम इथे नका थांबू, तिकडे थांबा. मी थोडी बाजूला झाले आणि आम्ही समोर होतो, कोटक बँकच्या समोर उभे होतो आम्ही. थोडं बाजूला झाले, पुन्हा 2-3 पोलीस आले, इथे नको तिकडे थांबा. म्हटलं, मला थोडा राग आला. म्हटलं काय झालं, इथे का नाही थांबायचं? नाही मॅडम, इथे तुमच्या प्रोटेक्शनसाठी सांगतोय आम्ही, प्रिव्हेन्शनरी आम्ही ऍक्शन घेतोय. म्हटलं कसलं प्रोटेक्शन, मला फोन करू द्या प्लीज, डिस्टर्ब करू नका. मी फोनवर बोलतेय तर मागून आवाज आला की ठीक आहे महिला पोलिसांना बोलवा, ऐकत नाहीत त्यांना गाडीत पाठवा. तर मी फोन कंप्लीट केला आणि म्हटलं काय झालं, का पोलीस स्टेशनला नेताय? तर म्हणे नाही मॅडम, आम्ही तुला सांगतोय की प्रोटेक्शन देतोय आम्ही. म्हटलं नकोय प्रोटेक्शन. आणि मग माझ्या रागाचा उद्रेक झाला, कारण मी बघत होते येणं जाणारे लोक, कामावरून येणारे स्टुडंट लोक, संध्याकाळची वेळ शिवाजी पार्कला कॉलेज वयीन युवक युवती येतात, कसंही पकडलं जात आहे, कसंही ओढलं जात आहे. मी म्हटलं कसलं प्रोटेक्शन, आम्हाला नकोय प्रोटेक्शन. आम्ही इतकी वर्ष मुंबईत जन्मलो, मुंबईत राहतोय, आजपर्यंत आम्हाला काही त्रास झाला नाही. आणि आम्ही जेव्हा प्रोटेक्शन हवं असतं तेव्हा पोलिसांकडे येतो, तेव्हा आम्हाला ते मिळत नाही. आम्हाला ज्युरिस्डिक्शनची कारणं दिली जातात, आम्हाला वेगवेगळी कायद्यांची कारणं दिली जातात, आणि आज सलग उचलताय कसंही. मग लेडी पोलिसना बोलवलं गेलं, सगळेजण गोळा झाले, सोबत मीडिया आली, आणि मग त्यांचा पण ताबा सुटला आणि मग माझाही ताबा सुटला. म्हटलं आम्हाला प्रोटेक्शन हवंय, ते हवंय मोदीपासनं, आम्हाला हवंय पंतप्रधानापासनं, फडणवीसपासनं, शिक्षण मंत्र्यापासनं, कारण त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. आम्हाला इथे असलेल्या आंदोलनासाठी आलेल्या जनतेपासून धोका नाही, कारण आम्हीही त्याचा हिस्सा आहोत. आणि हे बोलल्यानंतर मग त्यांनी ॲज अ प्रोसिजर हा शब्द वापरून मागून मिठी मारली एका पोलीस महिलेने, साईडने एकीने घेतलं, बाजूने मुलाला पकडलं. मी हेही सांगितलं मला अरेस्ट करू नका, कारण लहान मूल सोबत आहे, ॲज पर प्रोसिजर तुम्ही नाही करू शकत. ते ऐकून घेतलं गेलं नाही आणि आम्हाला जबरदस्ती व्हॅनमध्ये ढकललं गेलं. आधी आम्हाला दोघांनाच घेऊन जात होते, मला आणि बच्चूला. एकीकडे त्याच्या बाबाला त्यांनी ज्या पद्धतीने ओढलं आणि धक्का देऊन नेत होते, मुलगा माझा घाबरला, तो रडायला लागला, पण त्याचाही फरक पडला नाही. एका मीडिया पर्सनने म्हटलं बाळा घाबरू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत, पण पोलीस तरीही नेत होते. गाडीत बसवल्यावर ते आम्हाला दोघांनाच नेत होते. त्यांच्या लक्षात आलं कदाचित हे नंतर त्यांच्या अंगलट येऊ शकतं. मग त्यांनी ज्या मुली माझं ऐकून बघायला आल्या की काय झालं, त्यांनी त्या मुलींना उचललं, ज्यातल्या काही कॉलेज गोईंग युवती होत्या, काही कामावरून आलेल्या होत्या. अगदी म्हणजे काही न विचारता त्यांना आत घेतलं. त्या म्हणतात पण आम्ही काहीच नाही करत, आम्ही उभ्या आहोत, आम्ही बोलतोय, बघतोय एकमेकांशी फक्त. नाही, त्या सगळ्यांना घेतलं आणि आम्हाला वरळी पोलीस स्टेशनला, बरं आधी सांगितलं पण नाही कुठे नेतायत. मी जेव्हा विचारलं की माझं मूल सोबत आहे आणि मला जाणण्याचा अधिकार आहे, तुम्ही आम्हाला कुठे नेताय, मला सांगितलं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला नेतोय. खूप वेळ झाला, म्हटलं एवढा वेळ लागत नाही शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला, मला गल्ल्या गल्ल्या माहिती आहेत मुंबईच्या. तर मग खूप वेळ त्यांचं हसणं चाललंय, बोलणं चाललंय, बोलत चांगले होते, पाणी देत होते, मुलाला काळजी घेत होते. पण मग म्हणाले आम्ही वरळी पोलीस स्टेशनला नेतोय. आणि म्हटलं माझं मिस्टर कुठे, कारण मुलगा घाबरलाय, त्याला बाबा हवाय त्याचा जवळ. म्हणे नाही, ते आम्ही आता नाही सांगू शकत. मग शेवटी जेव्हा संदेशशी कॉलवर बोलणं झालं तेव्हा कळलं की त्यांना तिथेच थांबवलंय. 1 तासाने कळतं त्यांना दादरला नेलं. आम्हाला नेलं, सांगितलं 15 मिनिटांनी तुम्हाला सोडू. आम्ही 4:30ला पोलीस स्टेशनला पोहोचलो. अर्धा तास लागला दादरहून वरळीला पोहोचायला, जो लागत नाही. 4:30ला पोहोचल्यानंतर आम्हाला वर, आम्ही 5 महिला होतो आणि एक बच्चू माझा, आम्हाला वर वेगळ्या रूम मध्ये बसवलं, नावं पत्ते घेतले. नंतर काही कार्यकर्त्यांशी बोलणं झालं, त्यांनाही तिथेच आणलं, पण त्यांना खाली मोठ्या हॉलमध्ये एकत्र बसवलं. मी हाही प्रश्न केला की आम्हाला एकत्र बसू द्या, कारण मुलगा घाबरलाय, या सगळ्या मुली ओळखीच्या नाहीयेत,
पण खाली कार्यकर्त्यांमध्ये ओळखीचे लोक आहे, तर मुलगा थोडा सेटल होईल तर आम्हाला तिकडे जाऊ द्या. म्हणे नाही मॅडम, ऍज पर प्रोसिजर नाही. म्हटलं तुम्ही खूप वेगळ्या प्रोसिजर लावताय आज, पण ठीक आहे आम्ही कोऑपरेट केलं. अर्धा तास 1 तास म्हणत म्हणत 6:30ला मला सांगितलं गेलं की तुम्ही आणि मला खाली बोलवलं सिनियरच्या ऑफिसमध्ये, केबिनमध्ये, आणि मला सांगितलं की तुम्ही आणि तुमचा मुलगा जाऊ शकता. मी म्हटलं नाही, आम्ही सगळे एकत्र आलोय तर आम्ही एकत्र जाणार. म्हणणे आम्हाला वरून ऑर्डर आहेत की लहान मुलाला पोलीस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही. म्हटलं सर, मी हेच तुम्ही जेव्हा मला गाडीत ढकललं तेव्हा सांगत होते, तुम्ही ऐकलं नाही. आता आम्ही सगळ्यांना घेतल्याशिवाय नाही जाणार. कारण मला काळजी होती, तिथे नवीन मुली होत्या, बऱ्याच तरुण मुली होत्या ज्या पहिल्यांदा आलेल्या आंदोलनाला. काही ट्रान्सजेंडर व्यक्ती पण आमच्यासोबत होत्या. मला भीती होती की जर मी तिथून हल्ले तर त्यांच्याबरोबर काय होईल माहीत नाही, आणि मला त्यांची सुरक्षितता जास्त महत्वाची वाटली, कारण मला आंदोलनांचा अनुभव आहे आणि ते पहिल्यांदा आले होते. म्हणून मी तिकडे थांबले जोपर्यंत त्यांना, म्हणजे आम्हाला काहीतरी 8 वाजता त्यांनी सोडलं. ते पण आम्ही खूप मागे लागलो की सूर्यास्तानंतर तुम्ही महिलांना थांबू देऊ शकत नाही. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही कायद्याने वागताय, आम्ही कॉपरेट करतोय, मग आता 6 वाजल्यानंतर आम्हाला सोडा. ते म्हणाले नाही, वरून ऑर्डर्स आहेत. आम्ही त्यांना हे पण म्हटलं की वरून म्हणजे डायरेक्ट पंतप्रधान ऑर्डर देतात का तुम्हाला? कारण कायदा फॉलो करताय म्हणून तुम्ही इथे आणलं, ज्युरिस्डिक्शनचे नियम पाळले नाहीत, आणि आता तुम्ही सांगताय वरून ऑर्डर आहे. आता आम्ही कॉपरेट नाही करणार. म्हणून आम्ही सुरू केलं, आम्ही उभ्या राहिलो, आम्ही फोन काढले. मग आमचे फोन पण घेत होते, आम्ही दिले नाही, कारण म्हटलं आम्ही महिला आहोत, आमची सुरक्षितता म्हणून फोन ठेवण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्हाला सांगितलं व्हिडिओ करू नका, आम्ही म्हटलं नाही करणार व्हिडिओ नाही केले. पण मग 6 वाजल्यानंतर आम्ही फोन हातात घ्यायला 7 वाजल्यानंतर सुरुवात केली. मग त्यांनी थोड्या वेळाने एक अर्ध्या तासानंतर मग सांगितलं की आता तुम्ही जाऊ शकता. पण खाली जे लोक होते त्यांना सोडत नव्हते. मग त्यांनी घोषणा वगैरे दिल्या, बराच काही गोंधळ झाला. आमच्यासोबत जॉय भोसले मॅडम होत्या, त्या भेटायला गेल्या सिनियरला. त्यांना समजवलं की बघा, मुंबई पोलिसांची आजपर्यंत चांगली इमेज आम्ही आमच्या मनात ठेवली आहे. आताही तुम्ही कॉपरेट केलं, ती दिल्ली पोलिसांसारखी होऊ देऊ नका. ह्या वाक्यावर आम्ही कायम राहिलो, आणि तेव्हा कुठे जाऊन 8:30 पावणे 9ला त्यांनी आम्हाला जायला सांगितलं. मी घाबरले नाही कधीही, कारण ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. माझ्याकडे कदाचित पैसे आहेत त्याच्या शिक्षणासाठी, पण मी ज्या लोकांबरोबर वस्तीत काम करते, मी काय एनजीओ मध्ये कार्यकर्ती आहे, त्यांच्याकडे काहीच नाहीये. तर मला वाटतं त्या सगळ्यांसाठी आपण गेलं पाहिजे. पण काल त्याची जी अवस्था झाली, त्याला श्वास लागत होता, तो प्रचंड रडत होता, तो घाबरला होता. मला वाटतं एक माणूस की म्हणून इतकं केलं पाहिजे होतं पोलिसांनी की ऍटलीस्ट आम्हाला एकत्र राहू दिलं पाहिजे होतं. तो सतत हे म्हणत होता की आई बाबाला मारतायत, मी बघितलं, मला त्याच्याशी बोलायचंय, त्याला खूप मारतील. त्याला हेही कळतं आई तो पुरुष आहे आणि तो हट्टाकट्टा आहे, त्याला जास्त मारतील, कारण त्याने जंतर मंतरचा तर येलो टी शर्टच्या माणसाचा व्हिडिओ बघितला होता. तर त्याला मग त्या सगळ्या मुली आणि मी म्हणून शांत केलं. पोलीस ज्या महिला होत्या त्यांनी पण खरंच चांगलं कॉपरेट केलं. त्या पाणी आणून देत होत्या, तो घेत नव्हता, तर त्या मला सांगत होत्या तुम्ही समजवा. मग मी बाबाशी बोलणं करून दिलं, त्याचं काही अजून कार्यकर्त्यांशी बोलणं करून दिलं की त्याला शांत करा. तरी त्याचा चेहरा नॉर्मल होतच नव्हता. शेवटी जेव्हा सिनियर पीआयनी खाली बोलवलं भेटायला, त्याला ते प्रश्न करत होते तू कोणत्या शाळेत आहे काय, त्याला नॉर्मल करायला, पण तो होत नव्हता. त्याचं सतत म्हणणं होतं की मला घरी घेऊन चल, मला भीती वाटते इथे. घरी आल्यानंतर पण तो तो बोलत होता, तो हसायला वगैरे लागला, पण बॅक ऑफ माइंड मध्ये त्याच्या तेच होतं की काहीही होऊ शकतं. आजही तो कॉन्शियस आहे. तो सकाळी शाळेत गेला, मी त्याला मुद्दाम पाठवलं, झोप झाली नव्हती तरी म्हटलं तो थोडा रिलॅक्स होईल शाळेत जाऊन. पण आल्यानंतरही त्याचा तोच प्रश्न आहे की आता काही होणार नाही ना. तो घाबरलाय, अजूनही घाबरलाय. संवाद साधायला 20 ते 21 दिवस लागणं म्हणजे संवाद साधण्याची तयारीच नाहीये. कारण या सरकारला करायचंच नाहीये या बाबतीत काही. त्यांना फक्त बसायचंय, त्यांना लुटायचंय जनतेला, आणि त्यांना अराजकता, हुकुमशाही राबवायची. आजपर्यंत बरेच सरकार आली गेली, सगळेच काही खूप क्लीन नाहीयेत, सगळेच खूप चांगले नाहीये, प्रत्येकात गुणदोष आहेत. पण हे सरकार जे आहे ना, ते माणूस म्हणवण्याच्या लायकीचं नाहीये. एक व्यक्ती उपोषणाला बसल्यानंतर फार फार तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आजपर्यंतची सरकार पोचलेली आहे, पण इथे 20 दिवस लागतायत, आणि ती पण एक कॉमन व्यक्ती नाहीये. सरकारला अंदाजा सगळा आहे, पण त्यांना त्यांना हे कळत नाहीये की कळून घ्यायचं नाहीये की याचं रूपांतर कशात होऊ शकतं. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, ती व्यक्ती करते ना, करू दे, मरू दे, आम्हाला काही पडलेली नाहीये, कोणी दखल घेत नाहीये, पण जनता दखल घेतेय. ते घेत नसले तरी, आणि ते घेणारी नाहीत. ही चर्चा पण मला वाटत नाही त्यातून काही साध्य होईल. हा फक्त दिखावा आहे, ते काही करणार नाही यावर खात्री आहे. त्यामुळे आता जनतेलाच, आपल्या सगळ्यांनाच उठून काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. लोकशाही कागदावर राहिली आता, लोकशाही वागण्यात नाहीये, बोलण्यात नाहीये, आणि सरकारच्या वागण्यात तर बिलकुल नाहीये. जी काही थोडीफार की थोडी थोडकी उरली आहे इकडे तिकडे, ती आपण लोक त्याला जपण्याचा प्रयत्न करतोय. ती अजून मेलेली नाहीये थँकफुली, आणि मला वाटतं आपण अजून प्रयत्न केला तर आपल्याला तिला जगवता येईल. पण सरकारच्याकडनं
कोणतीच लोकशाही आता हयात नाही असं मला वाटतं. कारण पंतप्रधान हे मन की बात करण्यासाठी आहेत की जन की बात करण्यासाठी आहेत? मन की बात करायची तर आम्ही आमच्या मित्रांशी करू, आम्ही काउन्सिलर्सची, सायकॅट्रिस्टची करू ना, नातेवाईकांशी करू. पंतप्रधानांची ही भूमिकाच नाहीये की त्यांनी मन की बात करावी. त्यांनी काय चाललंय, काय कमतरता आहेत देशामध्ये, कुठे काय अडतंय, काय केलं पाहिजे, हे सगळं बघितलं पाहिजे. मन की बात करणं ही त्यांची भूमिका नाही, त्यांनी ती करू नये. त्यांचा तो अनुभव पण नाहीये, त्यांचं ते क्वालिफिकेशन पण नाहीये, त्यामुळे त्यांनी त्या रस्त्याला जाऊ नये. मला वाटतं मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल पण की नाही हे म्हणजे आम्हाला वाटलेलं जेव्हा आंदोलन सुरू झालं जंतर मंतरला, आता काहीतरी होईल. कारण आम्ही खूप वर्षांनी हे बघतो, म्हणजे आम्ही आमच्या आई वडिलांकडनं, जुन्या कार्यकर्त्यांकडून ऐकलं होतं की अशी आंदोलनं व्हायची आणि त्याचा आपल्याला रिझल्ट मिळायचा. यावेळेस खूप वर्षांनी झालं की तरुणाई आली आणि असं वाटली आशा की आता काहीतरी होईल. पण ज्या पद्धतीने 20 दिवस लागले तुमच्या मगासच्या प्रश्नाप्रमाणे, त्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानचं काही होईल असं दिसत नाहीये. त्यामुळे अभिजित दिपके ज्या पद्धतीने म्हणाले की आता धर्मेंद्र प्रधानचा नाही तर पंतप्रधान मोदींचा राजीनामा अपेक्षित आहे, माझंही तेच म्हणणं आहे की आता हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे. आता कोण्या एका व्यक्तीचा राजीनामा हे ध्येय नसलं पाहिजे.